भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सोनझारी तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीषा निंबारते, सरपंच श्याम शिवनकर, उपसरपंच अशोक दिघोरे, तंटामुक्ती अध्यक्ष दुधराम मेंढे, सदस्य सुभाष कमाने, प्रदीप मेश्राम, राकेश कमाने, माधुरी ढेंगे, सत्यभामा दोनोडे, प्रतिज्ञा तागडे व अन्य सदस्यगण, तांत्रिक सहाय्यक महेश बर्वे, लिपिक दिलीप मेश्राम, ग्रामरोजगार सेवक रवींद्र नवखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सोनझारी तलाव गट क्रमांक 214 मधील तलावातील गाळ काढण्याकरिता 4,99,000 मंजूर करण्यात आले। त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून या कामाकरिता 550 मजुरांनी मागणी केली होती। त्यापैकी 305 मजुरांनी हजेरी लावली व मजुराच्या हाताला काम मिळाल्याने जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत कमिटी यांचे आभार मानले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। सर्वांनाच माहित आहे काय अपाय होईल आपल्या शरीराला, तेव्हा कुणी शिळं अन्न न खाता ताजंच अन्न बनवून खाल्लं पाहिजे आणि खाऊनच आलं पाहिजे। उपाशी कोणी येऊ नका। आणि तुम्ही स्वतःचं पाणी स्वतः तुमच्या बॉटलमध्ये आणता किंवा इथे पाण्याची सोय राहते ना, तर तुम्ही बॉटलमध्ये पाणी आणलं तर त्यामध्ये थोडा लिंबू, साखर, मीठ असं टाकून आणलं तर तुम्हाला डिहायड्रेशन म्हणजे पाण्याची शरीरामध्ये जी कमतरता होते त्या कमतरतेमुळे जे दुष्परिणाम होतात ते सुद्धा होणार नाही। तेव्हा पाण्यामध्ये थोडासा लिंबू, साखर, मीठ टाकून आणलं तर अजून चांगलं होईल। आणि सर्व कुणालाही समजा काही त्रास झाला तर एकमेकाची सर्वांनी थोडी काळजी घेतली पाहिजे आणि एकमेकांना मदत केली पाहिजे। आणि बाकी तर नियम तुम्हाला सर्व सांगितलेच आहे। आणि अजून एक आता इथे जास्तीत जास्त महिला आहे म्हणून मी एक अजून गोष्ट तुम्हाला सांगते। आता सध्या आपल्या टीव्हीवर तुम्ही आता टीव्ही पाहता नाही पाहत, न्यूज तुम्हाला माहित आहे नाही माहित आहे, वैष्णवी हगवणेचं जे प्रकरण चालू आहे, म्हणजे आजच्या या आपल्या समाजामध्ये एवढ्या सुसंस्कृत समाज आणि आपण शिक्षित समाज म्हणतो, ह्या समाजामध्ये एक वैष्णवी हगवणे नावाची जी तरुणी आहे तिने आता हुंडाबळी झाली आहे, तिने आत्महत्या केली। तर तेव्हा तुम्ही सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या मुली, आता सर्वांनाच मुली असते आणि आहेतच, आपल्या मुलींची आपण परक्याचं धन म्हणून कधीही तिला परक्याचं धन म्हणून तिला समजू नका। तुम्ही स्वतः जर असं समजलं की माझी मुलगी परक्याचं धन आहे, तुम्ही आपल्या मुलीला तशी शिकवण द्या, शिक्षित करा आणि तिला स्वतः आपलीच लेक आहे आणि तिचा सांभाळ करा। एवढंच या प्रसंगी मी सांगते आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। कृपया आपण नोंद घ्यावी, अन्यथा आम्हाला उद्या दोष देऊ नका। मागच्या छत्रात जेव्हा सरपंच असताना काही गँग होत्या, त्या मजुरांच्या पर डे 400-300 अशा पद्धतीनं त्यांचे 7-7 हजार रुपये 8-8 हजार रुपये हप्त्याचं मिळायचे। कारण ज्यांना कामाचा अंदाज आहे, कामाच्या मोबदल्यात मजुरी मिळते ही माहिती आहे, त्यामुळे त्यांना ते त्या पद्धतीनं मजुरी रोजगार हमी मधनं मिळाली होती। म्हणून आपण याचा सर्व गँग जे काही आहेत त्या गँग मिटणी आणि रोजगार हमीचे जे कामावर जे काही रोजगारचे जे हजेरी घेणारे सहाय्यक आहेत त्यांना सुद्धा सूचना आहे की त्यांनी आपापल्या नेमलेल्या गँगमध्ये जाऊन तिथं त्यांना सूचना द्यायच्या, त्यांना मेजरमेंट काढून त्यांचा मोबदला काढून द्यायचा, ही जबाबदारी तुमची राहील। अन्यथा आम्हाला त्याबद्दलही काही निर्णय घेता येईल। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।